मनोरमध्ये सरपंच चेतन पाटील आणि उपसरपंच वंदना चंपानेकर यांच्यावरती हल्ला झाला। मिळालेली माहिती अशी की मनोर ग्रामपंचायतमध्ये 6 महिन्या अगोदर ग्रामसभा घेण्यात आली होती। या ग्रामसभेमध्ये एक ठराव पास करण्यात आला होता। ठराव असा होता की मनोरमधील एका व्यक्तीला बियर शॉप उघडण्याबद्दलचा हा ठराव ग्रामसभेमध्ये ना हरकत दाखला पास झाला होता। हा ठराव ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पास। बियर शॉपचे हे दुकान ज्या ठिकाणी उघडायचं आहे ती बिल्डिंग अलवी अल्ताफ रईस यांची आहे अशी माहिती मिळाली। सकाळी अलवी अल्ताफ रईस हे मनोरच्या ग्रामपंचायतमध्ये गेले असता त्यांनी सरपंच चेतन पाटील यांना विचारले की तुम्ही कुणाला विचारून हा ठराव पास केला आहे। तर चेतन सरपंच हे म्हणाले की हा ठराव ग्रामपंचायतमध्येच पास झाला आहे। जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही त्याबद्दलची विचारणा ग्रामसभेमध्ये करा। त्यानंतर यामध्ये बाचाबाची झाली। या बाचाबाचीमध्ये सरपंच चेतन पाटील यांची कॉलर पकडली। त्यानंतर उपसरपंच वंदना चंपानेकर यांच्यावरती सुद्धा हल्ला केला। बियर बारच्या लायसन्सच्या ठरावास विरोध करण्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग कायदेशीर अधिकार असताना डायरेक्ट कायदा हातात घेतल्याने मोठ्या प्रमाणावर तेढ निर्माण झाली आहे। विसर लेखी विरोध नोंदवायला हवा होता, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला हवी होती। असा कोणताही कायद्याचा आधार न घेता एक लोकनियुक्त सरपंच उपसरपंचावर जीवघेणा हल्ला केल्याने गावात शांतता सुव्यवस्था धोक्यात आली आहे। याबाबत आता मनोर पोलीस काय कारवाई करतात, पोलीस हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, बोईसर, पालघर।